5 वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूत याच्या मॅनेजरचा मृतदेह 14व्या मजल्यावरून पडलेला आढळला आणि यावेळी सिने इंडस्ट्री नाही तर राजकारणात धुमाकूळ माजला आणि यात एका मंत्र्याचं नाव समोर आलं। पण तपास पूर्ण झाल्यावर मात्र कोणत्याही पुराव्यांच्या अभावी ही केस बंद करण्यात आली आणि दिशा सालियन म्हणजे सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर हिने आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं। तिच्या घरच्यांनी सुद्धा याला सहमती दर्शवली। आता 5 वर्षांपूर्वी ही केस तिथेच बंद झाली, पण आता मात्र दिशा सालियनच्या वडिलांनी पुन्हा एकदा ही केस ओपन करावी म्हणून आंदोलन केलं। पण 5 वर्षांपूर्वी तपासाला सहमती दर्शवली असून आता ही केस ओपन करण्याची मागणी दिशा सालियनचे वडील का करतायत? सोबतच कोण आहेत ते नेते ज्यांची नावं या प्रकरणात पुन्हा एकदा समोर येत आहेत, हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। दिशा सालियन मृत्यू प्रकरण आता 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलंय, कारण दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असल्याची माहिती आता समोर येते। यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे। त्यामुळे आता या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। मात्र दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप आता केलाय। तसंच या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा एकदा नव्यानं चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या याचिकेत नक्की काय आहे तेही जाणून घेऊया। तर याचिकेत दिशाच्या मृत्यूआधी पार्टीत आदित्य ठाकरे आणि इतर जण उपस्थित होते, सामूहिक बलात्कार झाला असावा असा दावा केलाय। पोस्टमॉर्टम रिपोर्ट व सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं असल्याचा आरोप सुद्धा या याचिकेत केलाय। सोबतच आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसंच दिशा सालियन प्रकरण हे सीबीआय कडे सोपवण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। आता आदित्य ठाकरे यांच्यावर नेमका आरोप काय केलाय हेही जाणून घेऊया। तर दिशा सालियनच्या मालाडमधील घरी आधीपासूनच पार्टी सुरू होती असा याचिकेत उल्लेख केला होता। त्यावेळी तिथे एक ग्रुप आला ज्यामध्ये रोहन राय आणि त्यांचे मित्र होते। रोहन राय म्हणजे दिशा सालियनचा होणारा नवरा होता। यावेळी अचानक आणखी काही लोक आले, ज्यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली म्हणजेच आदित्य पांचोलीचा मुलगा, दिनू मोर्य, आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड्स आणि आणखी काही लोक आले असा याचिकेत दावा केलाय। यानंतर दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार झाला असा याचिकेत दावा केलाय। हे सगळं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून गायब करण्यात आलं आणि घाईघाई दिशावर अंत्यसंस्कार करण्यात आले असा याचिकेत आरोप केलाय। दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक कॉल करून हे प्रकरण मॅनेज केलं असाही दावा केलाय। सोबतच दिशाचा जर इमारतीवरून पडून मृत्यू झाला असेल तर पोलिसांनी केलेल्या वर्णन आणि मृतदेह पडलेली अवस्था यात समानता का नाहीये? घटना घडली त्या इमारतीचं त्या दिवशीचं सीसीटीव्हीचे फुटेज गायब करून बनावट फुटेज त्यात स्टोअर करण्यात आलंय। दिशाचा मृतदेह खासगी गाडीतून मित्रांनी हॉस्पिटलमध्ये नेला, पण पोलिसांनी मात्र तो मृतदेह रुग्णवाहिकेतून नेला असं सांगितलं। सोबतच दिशा नग्न अवस्थेत नव्हती असं पोलिसांचं म्हणणं होतं आणि पंचनामा करताना तिचे आई वडील सुद्धा त्यांच्या सोबत होते असंही पोलिसांनी सांगितलेलं। मात्र हे सगळं खोटं असल्याचा दावा या याचिकेत केलाय। आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करून तपास सीबीआय कडे सोपवण्यात यावा। सोबतच किशोरी पेडणेकर यांच्यावर कुटुंबियांवर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा। पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा। दिशाच्या पोस्टमॉर्टम करतानाचं चित्रीकरण आणि सर्व कागदपत्र समोर आणावीत। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोर्य, मुंबई पोलीस आयुक्तांचे आणि आदित्यचे बॉडीगार्डच्या घटनेदरम्यानचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावं। दिशा सालियनचा फोन आणि लॅपटॉप तिचा बॉयफ्रेंड रोहनकडे देण्यात आलं होतं, तो आता त्यांनी कुटुंबांना द्यावा अशा मागण्या या याचिकेत दिशाच्या वडिलांनी केल्यात। पण मग अचानक 5 वर्षांनी ह्या मागण्या आणि ही याचिका का केली ते आपण जाणून घेऊया। पण त्या अगोदर एकदम थोडक्यात जाणून घेऊया की ही केस नक्की काय होती, त्यावेळी म्हणजेच 5 वर्षांपूर्वी या केसमध्ये नक्की काय घडलेलं, त्यासाठी दिशा सालियन नक्की कोण, तिचा मृत्यू झाला कसा, याला राजकीय वळण कसं मिळालं आणि पुढे तपासात काय समोर आलं, ही केस दिशा सालियनच्या वडिलांच्या सहमतीने कशी काय बंद झाली ते आपण जाणून घेऊया। तर अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक म्हणजेच एक्स मॅनेजर म्हणून दिशा सालियन मुंबईत काम करत होती। 8 जून 2020 रोजी मुंबईत दिशा सालियनचा बाल्कनीमधून खाली पडून मृत्यू झाला अशी बातमी समोर आली।
पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली। मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जून 2020 रोजी दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा एक कॉल आला। फोनवर बोलत ती आतमध्ये गेली। दिशाच्या लंडनमधील मैत्रिणींना पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं। ती थोडी चिंतेत वाटत होती। त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा म्हणजेच रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दिशा खोलीत नव्हती। त्यांनी खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली आणि यानंतर काहीच दिवसांनी सुशांत सिंग राजपूतचा सुद्धा असाच मृत्यू झाला आणि ती केस सुद्धा आत्महत्या म्हणूनच समोर आली। पण या गोष्टीनं राजकीय वळण तेव्हा घेतलं जेव्हा नारायण राणे यांनी या प्रकरणातून आरोप करायला सुरुवात केली। आता नारायण राणे यांनी नक्की काय आरोप केले होते तर दिशा सालियननं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप राणे कुटुंबाकडून केला गेला। बलात्कार करून मग हत्या केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला। मुंबईत एका पार्टीमध्ये दिशा सालियनवर बलात्कार झाला असून ती गरोदर होती असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला आणि एका पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले होते की दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅट बाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षा रक्षक पहारा देत होते आणि जेव्हा सुशांत सिंग राजपूतला ही गोष्ट कळाली तेव्हा त्यानं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची सुद्धा हत्या करून त्यालाही शांत करण्यात आलं असा खळबळजनक दावा तेव्हा नारायण राणेंनी केला होता। पण पोलीस तपासात मात्र काही वेगळ्याच गोष्टी समोर आल्या। जसं सुरुवातीला पुराव्याअभावी किंवा कोणतेही आरोप सिद्ध न झाल्यानं दिशा सालियन केस बंद करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली, पण आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असं पोलिसांचं म्हणणं होतं। दिशा सालियननं आत्महत्या केली त्या रात्री कोणतीही पार्टी सुरूच नव्हती, ती गरोदर नव्हती, ना तिच्यावर बलात्कार झाल्याचा पुरावा आहे असं पोलिसांनी तेव्हा सांगितलं। दिशा सालियनची हत्या न झाल्याच्या निष्कर्षापर्यंत तपास अधिकारी पोहोचले होते। तसंच यात राजकीय संबंध नसल्याचंही पोलिसांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं आणि दिशा सालियन ही फक्त सुशांत सिंग राजपूतचं काम पाहत होती, परंतु ती त्याची मॅनेजर नव्हती। सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं पोलिसांनी आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट केलं होतं। तर साधारणतः आता जरा पोलिसांनी त्यांचा अहवाल स्पष्ट केला तर दिशा सालियनची फॅमिली यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि याच वेळी दिशाच्या घरचे काय म्हणाले होते तर राणे कुटुंबियांकडून सुरू असलेले आरोप सालियन कुटुंबाने सातत्यानं फेटाळले होते आणि दिशा सालियनची बदनामी थांबवा अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली होती। या राजकारणामुळे आणि राजकारण्यांमुळे आम्हाला खूप त्रास होत असून आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्यासाठी हे नेते जबाबदार असतील असं वक्तव्य त्यावेळी दिशाच्या आईनं केलं आणि या संदर्भात दिशाच्या पालकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज सुद्धा दिला होता। दिशाच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झालो असून आम्हाला जगू द्या असं त्यांनी म्हटलं होतं। माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाल्याचं मीडिया दाखवत आहे। या बातम्या पूर्णतः चुकीच्या आणि फेक आहेत, यात काहीच तथ्य नाही। चुकीच्या बातम्या देऊन टीव्ही चॅनल्स माझ्या मुलीची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहे। दिशाचा राजकीय नेत्यांशी संबंध आणि बॉलिवूडमधील मोठ्या ऍक्टर सोबत पार्टीच्या बातम्या ह्या पूर्णतः बनावट आणि चुकीच्या आहेत असं त्यावेळी तिच्या वडिलांनी म्हणजे सतीश सालियन यांनी स्पष्ट केलं होतं। पण मग आता 5 वर्षांनंतर त्यांचं हे स्टेटमेंट बदललेलं पाहायला मिळतंय। तर आता त्यांचं काय म्हणणं आहे? 5 वर्षांपूर्वी त्यांनी पोलिसांच्या तपासाला आपली सहमती दर्शवली होती, मात्र आता त्यांचं काही वेगळंच म्हणणं आहे। त्यांनी 5 वर्षांनंतर ही केस रिओपन करण्याची मागणी का केली आहे? दिशा सालियनच्या वडिलांनी आरोप केल्याप्रमाणे गँग रेप करून दिशाचा खून करण्यात आला असा त्यांना संशय आहे। मविया सरकारच्या काळात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असं दिशाच्या वडिलांचं म्हणणं आहे। त्यावेळी मुंबईच्या महापौर दिशाच्या आई वडिलांना भेटल्या, त्यांनी त्यांची दिशाभूल केली, त्यांनी आपल्याला प्रसार माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं असं दिशाच्या वडिलांचं म्हणणं आहे। त्यांच्यावर दडपण आणण्यात आलं, त्यामुळे आपण या गोष्टी एवढ्या वर्ष समोर आणू शकलो नाही। पण आता दिशाच्या वडिलांना खात्री आहे की त्यांच्या मुलीवर बलात्कार करूनच तिचा खून करण्यात आला होता। त्यावेळी शासनात मंत्री असलेल्या व्यक्तीचा यात सहभाग असल्याचा संशय दिशा सालियनच्या वडिलांना आहे। 5 वर्षांपूर्वी या प्रकरणाला विरोध दर्शवणाऱ्या दिशाच्या वडिलांचं मन अचानक का बदललं असेल हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे। त्यामुळे आता पुढे या प्रकरणाचं काय होईल आणि आदित्य ठाकरे यांना चौकशीसाठी तरी अटक केली जाणार का? आणि या केसवर तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।